कॅबिनेट होण्याआधीच अजेंडा लीक केल्यास कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्व मंत्र्यांना इशारा। आपापल्या कार्यालयाला सूचना देण्याचा मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना इशारा। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारे फितूर आता फडणवीसांसोबत राऊतांचा हल्लाबोल। शिवरायांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही। शिवरायांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो। शिवनेरीवर केलेल्या लोकांनी शिवरायांचा इतिहास समजून घ्यावा। राऊतांचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन। पोलीस दलाकडून गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर पोलिसांकडून शिवरायांना मानवंदना। मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढतायत। आम्ही निषेध करायला गेलो, आम्हाला आडवे आले, राऊतांचा राणेंवर निशाणा। आज शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती हे खरंय। काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला। शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। तर आता तुम्ही कुणाच्या दावणीला बांधलात, राऊतांचा सवाल। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार का? विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। संदीप नाईक हे गणेश नाईकांचे पुत्र। एक मोठी डील झाली। धस ज्या वेगाने पुढे गेले त्याच वेगाने ब्रेक लागला। बावनकुळे धसांचे बॉस। बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? राऊतांचा सवाल। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला, धसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा। मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश। ऐतिहासिक आग्रा किल्ल्यात यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात। अभिनेता विकी कौशलची प्रमुख उपस्थिती राहणार, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही उपस्थित असणार। किल्ले शिवनेरीवर शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा जोजवला। बालचिमुकल्यांकडून शिवरायांचा जयघोष करत साहसी खेळांचं प्रदर्शन। राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींचा उत्साह। संपूर्ण महाराष्ट्र सदनाला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांची आरास। किल्ले रायगडावर शिवजयंती दिनी ऐक्याचा संदेश। शिवजन्मोत्सवासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी मुस्लिम समुदायाकडून चहा नाश्त्याची सोय, तर हातात मशाल घेऊन तरुण गावोगावी पोहोचवतायत शिवरायांचे विचार। पुण्यात शिवजयंतीनिमित्त लाल महालाला आकर्षक फुलांची सजावट। लाल महालात सकाळपासून शिवप्रेमींची। सुहास कांदेंच्या वतीनं नांदगावमध्ये शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसृष्टीतील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला 11 टँकर दूध, 11 टँकर मध आणि 11 टँकर पाणी वापरत अभिषेक। नाशिकच्या सीबीएस परिसरात शिवजयंतीचा कार्यक्रम। मंत्री दादा भुसेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन। बीडच्या आष्टीत आमदार सुरेश धसांकडून शिवरायांना अभिवादन। धसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण। शिवजयंतीनिमित्त मालवणमध्ये ढोल ताशाच्या गजरात पदयात्रा। पदयात्रेत सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचा सहभाग। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दिलासा। खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत कायमस्वरूपी सूट मिळावी यासाठीचे राहुल गांधींची विशेष अर्ज मंजूर। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान। आज सुनावणी होणार। निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली? काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप। मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका। शिक्षा माफी तसेच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव। दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष। संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीत तळ ठोकून। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला अखेर निवासी आयुक्त मिळाले। सलग 3 महिने हे पद रिक्त राहिल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी विमला आर यांची आयुक्तपदी नियुक्ती। जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता। आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करण्याबाबतचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। कॅगच्या चौकशीची भीती, नियमानुसार छाननी सुरू। टोरेसमधील पसार आरोपींची बल्गेरियात आणखी एक कंपनी। टोरेस फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू असताना माहिती समोर। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आरबीआयकडील व्हिडिओ पुरावा फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवणार। आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुख्य आरोपी हितेश मेहताचा त्यांच्या मोबाईलवर नोंदवला होता कबुली जबाब। धारावी प्रकल्पातून 2022 नंतरची अतिक्रमणं बाद। धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण। मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ। सततच्या बदलामुळे तापमानात मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम।
तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शनाच्या नियमाबाबत 15 दिवसात लेखी अभिप्राय द्या. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या पुजारी महंतांना सूचना. मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवात केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार. मूर्तीचं आगमन विसर्जन सुकर होण्यासाठी मूर्तीच्या उंचीवर निर्बंध येण्याचीही शक्यता. म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 17 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीनं बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार. लवकरच 17 झोपू योजनांमधील झोपडीधारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात होणार. जलसंपदा विभागानं पाठवलेल्या पाणीपट्टी थकबाकी भरण्यास पुणे पालिकेचा नकार. पाणीपट्टी 160 कोटी रुपये असून ती रक्कम भरली जाईल. मात्र अधिकची पाणीपट्टी भरण्यास पालिकेचा नकार. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या 2 विस्तारित मार्गांना पालिकेच्या मुख्य सभेकडून मान्यता. लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन मार्गांचा समावेश. पुण्यात महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य. सिंहगड रस्ता भागात तपासणी. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू. जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेची पाणी तपासणी मोहीम. पुण्यातील गल्लीबोळात टोळक्यांकडून बंदुकीचा वापर. सुतारदरा कोथरूडमधील काही मुलांच्या हातात बंदूक. पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न. पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजना 7 वर्षांनंतरही अपूर्णच. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतर योजना अयशस्वी.